हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 3 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये पद्मा आणि गुळगुत्ते यांनी एक जबरदस्त प्लॅन बनवला होता. त्यांना हर्षवर्धन जहागीरदारला अडकवायचं होतं. हर्षवर्धन जहागीरदार हा स्वतः पद्माच्या घरी आलाय आणि पद्माला पैसे देतोय केस मागे घेण्यासाठी, असा त्यांचा प्लॅन होता. परंतु हर्षवर्धनने भी कच्ची गोलिया नाही केली आहे. हर्षवर्धन हा चक्क पद्माला पैसे द्यायला घरी तर आला, पण त्याने फक्त 1000-2000 रुपयेच बरोबर आणलेत. म्हणजे हर्षवर्धनला त्यांचा प्लॅन कळलाय आणि हर्षवर्धनने नेहले पे देहला मारलाय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा कोर्टात एका वकिलाला भेटायला आलेली असते. हा वकील विचारतो, काय झालं ऊर्जा? तर ऊर्जा म्हणते, सर, माझं तुमच्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे. तुम्ही मला पैशांची मदत करू शकता का? हा वकील विचारतो, पण ऊर्जा, तुला अचानक पैशांची गरज का पडली आहे? आजारी वगैरे आहेस का? तब्येत खराब आहे का? ऊर्जा सांगते, नाही सर, माझी तब्येत ठीक आहे, पण माझ्या डोक्यावर एक खूप मोठं कर्ज आहे. ते कर्ज मला फेडायचं आहे, त्यासाठी मला पैशांची मदत हवी आहे. वकील विचारतो, बोल ना, तुला किती पैसे हवे आहेत? तर ऊर्जा सांगते, सर, 30,000 रुपये. या वकिलाला आश्चर्य वाटतं आणि तो विचारतो, 30,000 रुपये? ऊर्जा म्हणते, हो सर, मला 30,000 रुपयांची गरज आहे, पण तुम्ही काळजी करू नका, मी लवकरात लवकर तुमचे हे पैसे फेडून टाकेल. तुम्ही मला काही काम सांगितलं तर मी त्याचे पैसेही घेणार नाही आणि माझ्या इतर कामातून सुद्धा तुम्हाला पैसे देईल, पण मला आत्ता गरज आहे, तुम्ही मला एवढे पैसे द्या. तर हा वकील म्हणतो, ऊर्जा, प्लीज म्हणायची गरज नाही आहे, तू खूप सिन्सिअर मुलगी आहे, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू थांब, मी तुझ्यासाठी पैसे घेऊन येतो. असं म्हणून हा वकील तेथून जातो. ऊर्जा या चिठ्ठीकडे पाहते, ज्यावर तिने शौर्याचा हिशेब लिहिलेला असतो आणि हा वकील ऊर्जाला 30,000 रुपये आणून देतो. ऊर्जा त्याला थँक्यू म्हणते. वकील म्हणतो, तू डिझर्व करतेस आहे. वकील निघून जातो. ऊर्जा खूप खुश होते आणि म्हणते, शौर्य, मला आता तुझा कोणताच पाश नकोय, तुझा कोणताच उपकार नकोय. आज मी तुझे सगळे उपकार फेडणार आहे. ऊर्जाने आता ठरवलेलं असतं की तिला शौर्यबरोबरचे कोणतेही संबंध आता ठेवायचे नाहीये. तर इकडे ऊर्जाला पाहायला पाहुणे येणार म्हणून पूर्वाने घराची खूप सुंदर सजावट केलेली असते, साफसफाई केलेली असते आणि तेवढ्यात दिव्या घरी येते आणि म्हणते, अगं आई, खरंच किती छान घर सजवलंयस तू. काय आज एखादा सण वगैरे आहे का? पण दिव्याला ऊर्जाच्या स्थळाबद्दल सांगायचं नाही, असं पूर्वाने ठरवलेलं असतं आणि ती म्हणते, नाही ग, आज कुठे काय सण आहे, काही महत्त्वाचा कार्यक्रम पण नाहीये, चादर खराब झाली होती ना म्हणून ती बदलली आहे. तर दिव्या म्हणते, चल, खोटं नको बोलूस, फक्त चादर नाही बदलली आहे, सोफ्याचं कव्हर बदललंय, खिडकीचे कर्टन बदलले, सगळं काही बदललंय. खरं खरं सांग बरं, तू काय करतेस? काही सण वगैरे आहे का? पण आज तर सण नाहीये, मग एवढी तयारी तू का केली आहे? पूर्वा काही सांगणार इतक्यात दळवी काकू तेथे येतात आणि त्यांच्या हातामध्ये पेढ्याचा बॉक्स असतो, गजरे असतात. दळवी काकू पूर्वाला म्हणतात, पहा पूर्वा, मी पेढ्यांचा बॉक्स सुद्धा आणलाय आणि गजरे सुद्धा आणलेत, म्हणजे तुझी धावपळ होणार नाही, तुला बाहेर जायची गरज नाहीये. पेढे आणि गजरे पाहून दिव्याला मोठा धक्काच बसतो. दळवी काकूंना ती विचारते, दळवी काकू, तुम्ही पेढे आणि गजरे का आणले आहेत? तर दळवी काकू म्हणतात, ओ माय, तुला माहित नाही का? मला तर वाटलं तू त्या कामासाठीच आली आहे. पूर्वा चांगलीच घाबरते. दळवी काकूला शांत बसायला सांगते, पण दळवी काकू काही गप्प बसत नाही आणि त्या दिव्याला सांगतात, अगं दिव्या, आज ऊर्जाची सोयरीक जुळणार आहे ना, मला वाटलं तू त्यासाठीच आली आहे. मुलगा पाहायला येणार तिला, खूप छान मुलगा आहे बरं का. दिव्याला जबर धक्काच बसतो की आज चक्क ऊर्जाचं लग्न जमणार आहे आणि मला काही आईने सांगितलं नाहीये. आणि मग दिव्या ही लगेचच विचारते, काय हो काकू, कसा आहे मुलगा? तर दळवी काकू सांगते, अगं काय भारी मुलगा आहे, काय सांगू तुला. दिव्या विचारते, नोकरी वगैरे करतो का? दळवी काकू सांगते, अगं मोठ्या पगाराची नोकरी करतो, मोठं पॅकेज आहे, बँकेत नोकरी आहे त्याला. दिव्या म्हणते, स्वतःचं घर आहे का? तर दळवी काकू असं करते. दिव्याला खूप आनंद होतो की बरं झालं, दिव्याचं लग्न काय श्रीमंत मुलाशी होत नाहीये. ती म्हणते, भाड्याचंच घर आहे ना. पूर्वा हे सगळं पाहत असते की दिव्याचा कसा जळफाट होतोय. तर दळवी काकू सांगते, अगं भाड्याचं नाही, बंगला आहे बंगला, ते म्हणतात ना डुप्लिकेट का काय. तर दिव्या म्हणते, अहो डुप्लिकेट नाही, डुप्लेक्स. दळवी काकू म्हणते,
हो तेच आहे, डुप्लेक्स बंगला आहे, त्याला विदेशात जायची संधी आहे, श्रीमंत मुलगा आहे, चांगला श्रीमंत. हे ऐकून दिव्याचा चांगला जळफाट होतो. दळवी काकू तेथून निघून जाते आणि मग दिव्या ही पूर्वासमोर नाटकं करते. आई, आज सुद्धा तुम्हाला परकी समजतेस ना, तुम्हाला नाही सांगितलं, असं का केलंस बरं तू? तर पूर्वा म्हणते, अगं तुला माहिती आहे ना, मी तुझ्यापासून काही लपवत नाही, पण जर तुला हे कळलं असतं आणि तू येथेच थांबली ना, तर ऊर्जाला हे आवडायचं नाही. ऊर्जाचा अजूनही तुझ्यावर विश्वास नाहीये. तू प्लीज येथून जा, कारण ऊर्जा इथे आली आणि तिने तुला पाहिलं ना, तर तिला खूप राग येईल, मग वाद होतील. आणि आजचा दिवस ऊर्जासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तू जर इथे असली तर ती साधी स्माईलसुद्धा करणार नाही. आधीच ती खूप टेन्शनमध्ये आहे. दिव्या विचारते, का गं आई, काय झालंय? तर लगेच पूर्वा सांगते, ते पूर्वा शौर्याचं नाव घेणार इतक्यात ती स्वतःला थांबवते. दिव्या विचारते, काय बोललीस तू आई, शौ काय? तर लगेच पूर्वा शब्द बदलते आणि म्हणते, शौ नाही, शहानिशा. ते तिच्या अकाउंटमध्ये जे 5 लाख रुपये आले आहेत ना, त्याची अजून शहानिशा नाही झाली आहे. त्या प्रकरणामुळे ती खूप टेन्शनमध्ये आहे ना, त्याबद्दलच मी तुला सांगते. आणि एकतर आज तिला मुलगा पाहायला येतोय आणि तू घरी थांबलीस तर तिला आणखीन राग येईल आणि मग सगळंच काहीतरी बिघडेल. लगेचच दिव्या नाटक करते, आई प्लीज मला थांबू दे ना, मी येथे थांबली ना तर उलट तिला फायदाच होईल. उलट मी तिला छान तयार करेल, तिला मदत करेल, तर तिला असं वाटेल की हो, आपली मोठी ताई आपल्यासाठी किती करते. तिच्यात आणि माझ्यात जे गैरसमज आहे ते सुद्धा दूर होतील. मला प्लीज थांबू दे ना. पण पूर्वा त्यासाठी नकार देते आणि म्हणते, दिव्या मी तुला प्लीज म्हणतेय, प्लीज येथे थांबू नको, तू जा. उद्या मी तुला बोलवेल ना आणि काय झालं ते सगळं सांगेल. दिव्याचा नाईलाज होतो आणि दिव्या म्हणते, ठीक आहे आई, तू काय करायचं ते कर, मी येईल नंतर. आणि हो, चांगलं श्रीमंत स्थळ पाहिलंय, बरं झालं बरं का. पूर्वाला कळतं हे आपल्याला टोमणा मारतीये, कारण दिव्याला सुद्धा असं श्रीमंत स्थळ हवं होतं. तेव्हा तर पूर्वाने पाहिलं नाही, म्हणून दिव्याने पळून जाऊन लग्न केलं. आणि आता स्वतःच्या लाडक्या लेकीसाठी ऊर्जासाठी पूर्वाने श्रीमंत स्थळ पाहिलंय, म्हणून दिव्याचा चांगला जळफाळ झालेला असतो. पूर्वाला हे समजतं, पण दिव्या तोंडावर खोटं हसू आणून म्हणते, ऊर्जाचे छान फोटो काढ बरं का, मला पाहायचेत आणि पाठव मला, येते मी. असं म्हणून दिव्या ही घराबाहेर पडते. पण तिला खूप राग आलेला असतो आणि पूर्वाला हे समजतं की दिव्याला आनंद झालेला नाहीये की आपण ऊर्जाचं लग्न एका श्रीमंत घरात करतोय. आणि इकडे विजया ही शौर्याला खाऊ घालते. शौर्य म्हणतो, आई बस झालं, आता मला नकोय. विजया म्हणते, बाळा पण तू तुझ्या खाण्यापिण्याची काळजी घे, तो बरा झालाय पण आजारातून पूर्णपणे बरा झालेला नाहीये, चल काही लागलं तर मला सांग. असं म्हणून विजया तेथे जाते आणि तेवढ्यात आजी तेथे येऊन बसते. आजी शौर्याला म्हणते, शौर्य आता आराम करायचा नाही बरं का, चल उठ रेडी हो. शौर्य म्हणतो, नाही आजी, मला नाही रेडी व्हायचंय. आजी म्हणते, असं काय करतोय, असं समज की तुला ऊर्जाला भेटायला जायचंय. शौर्य म्हणतो, असं समजून काय फायदा आहे, असं कधीच होणार नाहीये, हे मला माहिती आहे. आजी त्याला म्हणते, अरे अशी हिंमत नाही हरायची, काय सांगता येतं, आपण पॉझिटिव्ह विचार करतो ना, अगदी तसंच घडतं. तू ऊर्जाला भेटायला जायला तयार होशील आणि खरोखर ऊर्जा तुला कॉल करेल, तुला भेटायला बोलवेल, काही सांगता येत नाही. हे ऐकून शौर्य खुश होतो आणि म्हणतो, आजी खरंच असं होईल का? तर आजी म्हणते, अरे होईल ना, माझ्यावर विश्वास ठेव. आपण एका गोष्टीची कामना करतो ना, ती गोष्ट खरोखर घडू शकते. तू मस्त तयार हो, रेडी हो, काय सांगता येतं, ऊर्जा तुला फोन करेल, तुला भेटायला बोलवेल, तुमच्यातील सगळे गैरसमज दूर होतील आणि सगळं आधीसारखं होईल. हा विचार करूनच शौर्य खूप खुश होतो आणि आजीला म्हणतो, आजी खरंच असं होईल का? असं घडलं ना तर खरंच माझ्यासाठी हे संपूर्ण जग जिंकल्यासारखं आहे. कारण आता ऊर्जा माझ्यावर नाराज आहे, माझ्याशी बोलत नाहीये ना, तर मला खरंच करमत नाहीये, काहीच करूशी वाटत नाहीये, काही आवडत नाहीये. तू आता मला म्हणालीस की तयार हो, तर माझी तयार होण्याची सुद्धा इच्छा नाहीये. पण जर ऊर्जा मला भेटणार असेल तर मी दर क्षणी तयार व्हायला तयार आहे, तसंच राहायला तयार आहे. आजी म्हणते, चल मग उठ लवकर, ऊर्जा तुला कधीही कॉल करू शकते. शौर्य खूप खुश होतो आणि लगेचच तयार व्हायला जातो. हा शौर्य खरंच वेडा आहे, ऊर्जावर किती प्रेम करतो हे पाहून आजीला सुद्धा खूप भारी वाटतं. शौर्याच्या चेहऱ्यावर खूप दिवसानंतर आपण एवढी स्माईल पाहिलेली असते. आज खरंच ऊर्जा मला फोन करेल, मला तिला भेटायला जायचंय, या विचाराने तो तयार व्हायला जातो.
आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आजीच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद ओसंडून वाहत असतो. आपल्या नातवाच्या आनंदातच कुमुदिनी आजीचा सुद्धा आनंद लपलेला असतो. इकडे शौर्यला असं वाटत असतं की ऊर्जा त्याला भेटायला बोलवणार आहे आणि इकडे ऊर्जाची मात्र लग्नाची तयारी सुरू झालेली असते. आज मुलगा पाहायला येणार म्हणून ऊर्जाने सुंदर साडी नेसलेली असते, सुंदर तयार झालेली असते. ती खूप गोड दिसत असते, परंतु तिच्या चेहऱ्यावर मात्र उदासी असते, कोणताही आनंद नसतो. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे ऊर्जा शौर्यवर प्रेम करते आणि त्यात ज्या मुलावर मी प्रेम केलं त्यानेच माझा विश्वासघात केला या भावनेने ती खूप दुःखी झालेली असते. स्वतःकडेच आरशामध्ये पाहत बसलेली असते. तेवढ्यात पूर्वा तेथे येते. पूर्वाला दिसतं की ऊर्जा तयार तर झाली आहे पण खूप नाराज आहे. पूर्वा ऊर्जाजवळ येते आणि तिला सांगते की दळवी काकूनी गजरे आणून दिले होते. पूर्वा ऊर्जाच्या केसात गजरा माळते आणि मग ऊर्जाला म्हणते, किती गोड दिसतेस, खूप छान दिसतेस तू आज. फक्त एका गोष्टीची कमी आहे, तुझ्या चेहऱ्यावर ते नेहमीचं गोड हसू नाहीये. तर ऊर्जा म्हणते, आई माझ्या मनातच हसू नाहीये, मग चेहऱ्यावर तरी कसं येणार. पूर्वा ऊर्जाला समजावून सांगते, ऊर्जा मला माहिती आहे सध्या तुझ्या मनाची अवस्था काय आहे, पण जर तू लग्न करण्याचा निर्णय घेतलाय आणि तुला पाहण्यासाठी लोक येत आहे, मग तुला चेहऱ्यावर हसू आणावंच लागेल. त्यांच्यासाठी तरी तुला चेहऱ्यावर हसू आणून स्माईल करावीच लागेल, नाहीतर तू अशी कशी लग्नाला तयार झालीस आणि हा त्यांच्याबरोबर अन्याय असेल ना. ऊर्जाला सुद्धा हे पटतं आणि ती कशीबशी स्माईल करते. पूर्वा ऊर्जाला समजावून सांगते, ऊर्जा आयुष्यात कधीकधी आपल्याला स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यासाठी जगावं लागतं आणि एका स्त्रीला तर हा त्रास, हा त्याग नेहमीच सहन करावा लागतो. स्वतःच्या आनंदापेक्षा आपल्या समोरच्या माणसाचं, कुटुंबाचा आनंद तिच्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो. त्यामुळे आता झालं गेलं विसरून जा आणि एका नवीन आयुष्याला सुरुवात कर. तू ठरवलंय ना की तुला आता लग्न करायचं आहे, एका नवीन घरात एका नवीन जोडीदाराबरोबर जायचं आहे, मग तू सुद्धा आता त्या जोडीदाराचा स्वीकार कर, नवीन आयुष्याला सुरुवात कर. ऊर्जा म्हणते, आई मला पटतंय तुझं, मी नक्कीच प्रयत्न करेल. पूर्वा तिला म्हणते, हो ऊर्जा चल. आणि मग ऊर्जा पुन्हा एकदा स्वतःला आरशात पाहते. पण स्वतःला आरशात पाहताच ऊर्जाला शौर्याची आठवण येते. शौर्यबरोबर घालवलेले आनंदाचे क्षण तिला आठवतात आणि ऊर्जाच्या चेहऱ्यावर खरोखरची गोड अशी स्माईल येते. ऊर्जा खूप सुंदर स्माईल करते, पण स्वतःकडे पाहताच तिला लगेचच शौर्यबरोबर काय घडलं, त्याने माझा कसा विश्वासघात केला, तो माझ्याशी कसं खोटं बोलला, हे सगळं ऊर्जाला आठवतं. ऊर्जाला आठवतं की मला मंग्याने त्याचं सत्य सांगितलं होतं, मग मला हर्षवर्धन कसा त्रास देतोय. त्याच हर्षवर्धनचा शौर्य मुलगा आहे आणि माझ्या घरी ते स्थळ घेऊन आले होते, शगुन घेऊन आले होते, मी ते फेकून दिलं होतं. हे सगळं ऊर्जाला आठवतं आणि ऊर्जा खूप दुःखी होते आणि म्हणते, शौर्य तू माझा विश्वासघात केलाय, तुझ्याबरोबर घालवलेले क्षण हे माझ्या आयुष्यातील सगळ्यात वाईट क्षण आहेत आणि मला हे सगळं विसरायचं आहे. तुला माझ्या आयुष्यातून, माझ्या मेमरीतून, स्मरणशक्तीतून मला कायमचं घालवायचं आहे. ऊर्जा खूप दुःखी असते आणि शौर्यावर चिडलेली असते. आणि इकडे पद्मा घराचा दरवाजा उघडते तर चक्क हर्षवर्धन तिला भेटायला आलेला असतो आणि हर्षवर्धनला पाहताच पद्मावरच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात. कारण पद्माला करायचं असतं हर्षवर्धनचं स्टिंग ऑपरेशन. हर्षवर्धन मला केस परत करण्यासाठी पैसे देतोय, पैशाचं आमिष दाखवतोय, यासाठी पद्मा आणि गुळगुत्तेने एक प्लॅन बनवलेला असतो आणि या प्लॅनप्रमाणेच तिने हर्षवर्धनला घरी बोलवलेलं असतं. ती म्हणते, साहेब मला माहीत होतं तुम्ही येणार, बसा ना, मी तुमच्यासाठी पाणी आणते. तर हर्षवर्धन म्हणतो, मला पाणी नकोय, तुम्हाला इथे भेटायला बोलवलंय ना. तर पद्मा म्हणते, हो साहेब, आणि ती हर्षवर्धनला बसायला खुर्ची देते आणि म्हणते, साहेब बसा ना. हर्षवर्धन म्हणतो, त्याची काही गरज नाहीये. तर पद्मा म्हणते, साहेब तुम्हाला बसावं लागेल. हर्षवर्धन तिच्याकडे आश्चर्याने पाहतो. तर पद्मा म्हणते, म्हणजे इतक्या वेळ कसं उभं राहणार ना, तुम्ही बसा. आणि मग ती खुर्ची एका स्पेशल डिरेक्शनला ठेवते. पण हर्षवर्धन म्हणजे ती त्या दिशेने खुर्ची ठेवते जेथे कदाचित कॅमेरा लावलेला असेल आणि सगळं रेकॉर्ड होणार. तेव्हा पद्मा हर्षवर्धनला म्हणते, साहेब तुम्ही इतके मोठे वकील असताना सुद्धा माझ्या विनंतीला मान देऊन येथे आला, त्यासाठी खूप थँक्यू. तर हर्षवर्धन म्हणतो, विनंती नाही, अट. तू अट ठेवली होती ना, मी येथे तुला भेटायला यायचं, म्हणून मी तुला येथे भेटायला आलोय. चल आपण बसून बोलूया. असं म्हणून हर्षवर्धन
पद्माने जशी खुर्ची ठेवलेली असते ती विरुद्ध दिशेला करून बसू लागतो. लगेच पद्मा त्याला म्हणते, थांबा सर. आणि पद्मा ही चक्क हर्षवर्धनला बसण्यापासून थांबवते, एक कपडा घेते आणि म्हणते, धूळ आहे ना, धूळ पुसते. ती धूळ पुसण्याचा बहाणा करते आणि ही खुर्ची पुन्हा त्याच दिशेने ठेवते जसं तिला हर्षवर्धन बसायला हवं होतं. हर्षवर्धनला कदाचित हे सगळं माहीत असतं, कारण हा ट्विस्ट पुढे येणार आहे. हर्षवर्धन या खुर्चीवर बसतो, पद्मा सुद्धा त्याच्या बाजूला उभी राहते, म्हणजे दोघांचे चेहरे स्पष्ट दिसायला हवेत. आणि हर्षवर्धन पद्माला म्हणतो, मी तुझ्याशी बोलायला आलोय आणि पैसे सुद्धा घेऊन आलोय. हे ऐकून पद्माला आनंद होतो. पद्माची नजर, पद्माची ॲक्टिंग, हावभाव हे सगळे वेगळे असतात. आणि हर्षवर्धन चक्क त्याच्या कोटच्या खिशामधून फक्त 1,000 रुपये बाहेर काढतो, 500च्या फक्त 2 नोटा. आणि हे पाहून पद्माला मोठा धक्काच बसतो, कारण जर आता पद्माला हे शहर सोडून जायचंय, केस मागे घ्यायची आहे, तर हर्षवर्धन तिला लाखो रुपये द्यायला पाहिजे, नोटांच्या गड्ड्या असल्या पाहिजे. परंतु तो फक्त 1,000 रुपये बाहेर काढतो. त्यामुळे पद्माला जबर धक्काच बसतो. आणि हाच सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे, कारण हर्षवर्धन काही साधासुद्धा खेळाडू नाहीये. आणि आता गुळगुत्ते आणि पद्माला असं वाटलं होतं की ते हर्षवर्धनला अडकवतील, त्याचं स्टिंग ऑपरेशन करतील. पण हर्षवर्धनला हे कळून चुकलं होतं की पद्माने मला घरी बोलवलंय, याचा अर्थ यामागे नक्कीच काहीतरी डाव असणार आहे. हर्षवर्धनने हा डाव ओळखलाय आणि पद्माला चांगलंच कात्रीत पकडलंय. मग आता हर्षवर्धनला हे सगळं कळलं असणार का? हर्षवर्धन पद्मालाच तिच्या प्लॅनमध्ये अडकवणार का? हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. पण हे 1,000 रुपये पाहून पद्मा मात्र घाबरली आहे, एवढं मात्र नक्की. आणि इकडे शौर्य आजीने सांगितल्याप्रमाणे ऊर्जाला भेटायलाच जायचंय असा विचार करून अंघोळ करून आलेला असतो. आणि त्याच वेळेस त्याला ऊर्जाला दिलेले कानातील इयरिंग्स दिसतात. शौर्य खूप खुश होतो आणि तेवढ्यात त्याला ऊर्जाचा कॉल येतो. ऊर्जाचा फोन पाहून शौर्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. चक्क ऊर्जाने मला कॉल केलाय यावर त्याचा विश्वासच बसत नाही. आणि तो कॉल उचलतो आणि म्हणतो, ऊर्जा तू मला फोन केलाय, माझा विश्वासच बसत नाहीये. खरंच तू मला फोन केला का? बोल ना, कशाला फोन केलाय? तर ऊर्जा मात्र सिरियस असते. ऊर्जा म्हणते, शौर्य मला तुला भेटायचंय. शौर्याला अत्यानंद होतो आणि तो म्हणतो, काय तुला मला भेटायचंय? खरंच माझा विश्वास बसत नाहीये, मला असं वाटतंय हे सगळं स्वप्नच आहे, तू मला खरंच भेटायचंय. चल ना, मी आत्ताच्या आत्ता तुला भेटायला येतो. तर ऊर्जा म्हणते, हो मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. ऊर्जाच्या हातात ही चिठ्ठी आणि पैसे असतात. ऊर्जा शौर्याचा हिशेब चुकता करण्यासाठी त्याला बोलवत असते, पण शौर्याला असं वाटतं की ऊर्जा त्याला काही प्रेमाचं बोलायला किंवा त्याला माफ करायला बोलवते. त्यामुळे शौर्य खूप खुश असतो. ऊर्जा फोन कट करते आणि शौर्य म्हणतो, आजी खरंच तू ग्रेट आहेस. तू म्हणालीस की ऊर्जा मला भेटायला बोलवेल आणि ऊर्जाने खरंच मला भेटायला बोलवलंय. अरे वाह, आता सगळं काही ठीक होणार असं म्हणून शौर्य खूप खुश होतो, आनंद साजरा करत असतो. पण त्याला माहीत नसतं की त्याला आनंद नाही तर दुःखाचा सगळ्यात मोठा स्फोट भेटणार आहे, त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसणार आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. आजचा एपिसोड पाहायला मजा आली, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की शौर्य हा ऊर्जाला भेटायला जाण्याआधीच दिव्या घरी परत येणार आणि शौर्याला म्हणेल, शौर्य हा पेढा खा. शौर्य विचारणार, कसला पेढा? तर दिव्या त्याला सांगणार, अरे ऊर्जाच्या लग्नाचा पेढा, ऊर्जाचं लग्न जमलंय, मी आत्ता माझ्या माहेरूनच परत येतेय. हे ऐकून शौर्याच्या पायाखालची जमीनच सरकणार. त्याला जबर धक्काच बसेल की ऊर्जाचं लग्न ठरतंय आणि इकडे ऊर्जाला पाहायला हा मुलगा आलेला असेल. खरंच हा शौर्यपेक्षा जास्त हँडसम असेल आणि मुलाला तर ऊर्जा पहिल्याच नजरेत आवडणार. ऊर्जासुद्धा त्याच्याकडे पाहून स्माईल करेल. मग ऊर्जा या मुलाला पसंत करणार का? या दोघांचं लग्न जमणार का? हे पाहणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. पण तसा विचार करायला गेलं तर या मुलाशी लग्न करून ऊर्जा नक्कीच सुखी राहील. नाहीतर हर्षवर्धनच्या मुलाशी लग्न करून तिच्या आयुष्यात नेहमीच संकट येतील, एवढं मात्र नक्की. आणि इकडे शौर्य त्याच्या रूममध्ये येईल आणि विचार करेल, हे कसं शक्य आहे? दिव्या वहिनी जे बोलली ते खरं आहे का? ऊर्जाने एवढा टोकाचा निर्णय घेतलाय का? तिने चक्क मला दूर करण्यासाठी लग्न करायचं ठरवलंय. पण तिने तर आजच मला भेटायला बोलवलं होतं. मग तिने मला भेटायला का बोलवलं होतं? हेच सांगायचं होतं का तिला
की मी आता लग्न करतीये, मला तुझ्याशी कोणतंही नातं ठेवायचं नाहीये, हा सगळा विचार करून शौर्याचा डोक्याचा पूर्ण भुगा झालेला असेल, तर इकडे ऊर्जाने मात्र ठरवलेलं असेल की मला आता या मुलाशी लग्न करायचं आहे आणि शौर्याला त्याचा हिशेब चुकता करून कायमचं अंतर द्यायचं आहे. मग आता ही ऊर्जा आणि शौर्याची गोष्ट दिवसेंदिवस खूपच कॉम्प्लिकेटेड होत चालली आहे. शौर्य काय निर्णय घेणार? शौर्याला समजलंय की ऊर्जा लग्न करतीये, तरीसुद्धा तो ऊर्जाला भेटायला जाणार का? आणि मग या दोघांची भेट झाल्यावर शौर्य तिला जा विचारणार का, हे सगळं तू का करतीये, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते का? तुम्हाला काय वाटतं? शौर्य आणि ऊर्जा यांचं लग्न होईल की ऊर्जा दुसऱ्याच मुलाशी लग्न करेल? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट, नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच वचन दिले तुम्हाला या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.